नमस्कार, मी भालचंद्र होलम. प्रभास समाचारच्या वतीने आपण नालासोपारा वसई विरार येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांना भेटला आहोत आणि ते इच्छुक उमेदवार आहेत. पण आज आपल्याबरोबर अशी एक वेगळी व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे प्रवीण राऊत, जे सामाजिक कामाची जोपासत असताना एका चांगल्या प्रेसमध्ये कामाला असतानासुद्धा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक चांगल्या प्रकारचं गेले अनेक दिवस काम करत आहेत. राऊत साहेब, काय सांगाल की आपल्या लोकांना परिचय द्या आणि आपण काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कशा पद्धतीने काम करताय? नमस्कार, मी प्रवीण राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर सचिव. गेली आम्ही 18 वर्षी, या 18-19 वर्ष जसं साहेबांनी पक्ष स्थापन केला तेव्हापासून या प्रभागात विरार शहरात आम्ही कामं करतो आहे. ज्या वेळेला पक्षाचं काहीच नसताना आम्ही साहेबांनी जसा पक्ष स्थापन केला तेव्हापासून आम्ही या पक्षाचं काम करतो आहे. गेली अनेक वर्ष आम्ही कामं केली आहेत, लोकांची कामे करत आलो आहे आणि अजूनही आपण या माध्यमातून लोकांची सेवा करतो आहे, जनसेवाही करतो आहे. आणि अडचणी येतात लोकांच्या, सोसायट्यांच्या आहेत, त्यांची आपण कामं करतो. सर, जॉब करत असताना सुद्धा हे आपल्याला सर्व शक्य कसं होतं? कसं आहे, सामाजिक ओढ असली ना का आपल्याला वेळ मिळतो, सवड मिळते. कसं काय, जेव्हा आपण कामातून थकून बघून येतो आहे पण शेवटला आपल्यासाठी कोणतरी थांबलेलं असतं, लोकांची कामासाठी आपल्याला लोक आपल्या शाखेत येत असतात, मग त्यांना आपल्याला न्याय देणं महत्त्वाचं असतं. जसे माझ्याबरोबर माझे उपशहराचे आनंद काळे आहेत, हेमंत विभागदेश आहेत, आमचे काका आहेत, अशी बरीचशी आमची टीम आहे. ती शाखेत असतेच, तेही अटेंड करतात. पण कधी कसं असतं काय, बाबा काही विशेष लोकांना बाबा आपल्याला भेटायचं आहे, बाबा साहेब आमच्याशी कामं आहेत, त्याबद्दल आम्हाला तुमच्याशीच बोलायचं आहे. मग त्यावेळेला त्या माझ्याशी आनंदशीच बोलत असतात, त्यामुळे मग ते काम करून पण मला यावं लागतं. आता आपल्याकडे शिफ्ट ड्युटी असतं, त्याच्यामुळे मला सकाळी वेळ मिळतो आणि मॉर्निंग असते का संध्याकाळी वेळ मिळतो, त्याप्रमाणे आम्ही लोकांची कामं करतो. सर, मध्ये एक तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केलात 2018ला. काय सांगाल त्या पाण्याचा मुंडा जो हंडा मोर्चा जो घेतला? कसं आहे, त्यावेळेला म्हणजे जेव्हा ही योजना आली पाण्याची आपल्या लाईन, तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी जे एक पास केलेलं का ज्या गावातून पाणी जातं त्या गावाला 5 किलोमीटर गावांना पाणी पहिलं प्राधान्य द्यायचं असतं. पण त्यावेळेला आम्हाला पाणी दिलं ना, का ऑलरेडी त्या बिल्डिंगला पाणी गेलं, आम्हाला पाणी नाही आलं. तेव्हा मी आमच्या गावातले जे असे 5-पंचक्रोशी गाव आहे, बोळींज गाव आहे, खूप मोठं आहे, जसं खारोडी आहे, रानपाड आहे, बंदरपाड आहे, दुसरं आमचे आग्रातले जे आहेत सामेदी ब्राह्मण आहेत, आमचे भंडारी समाज आहे, हा आम्ही एकत्र बसून का आपल्याला पाणी नाही, आपल्या गावातून पाणी गेलं आहे, आमची ग्रामपंचायतनं पाणी गेला त्यावेळेला, तर आम्हाला काय नाही. मग त्याचा तो रोष होता लोकांचा, तो त्यांना घेऊन मी महापालिकेत आम्ही जेव्हा मोठा हंडा मोर्चा काढला आणि पहिला मोर्चा आमचा होता त्यावेळेला प्रशासन जाग आली आणि आम्ही प्रयत्न करू, आम्ही कसे करू, आम्ही मला लाईन देतो असं आम्हाला सांगितलं त्यावेळेला आणि बऱ्याच लोकांना त्याच्यात पाणी मिळालं. सर, महाराष्ट्र नवनिर्माणचे विरार शहर सचिव तुम्ही आहेत. हो. यावेळी ताकदीने उतरण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंनी केलेला आहे आणि त्यामुळेच की तुम्हाला जर इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाने संधी दिली तर कशा पद्धतीने आपण या रणांगणात उतरणार आहात? आता इलेक्शनचं वारं खरंच वाहत आहे आणि मला राजसाहेबांनी, उद्धव साहेबांची कालच एक भेट झाली आणि आमच्या अविनाश जाधवांनी स्वतः आम्हाला आमच्या वसई विरातले जेवढे आमचे मोठे पदाधिकारी आहेत, जे वरिष्ठ आहेत, त्यांनी सांगितलं की आपल्याला इलेक्शनला आता लागायला पाहिजे, इलेक्शन आपल्याला लढवायची आहे. युती आघाडी होते ना होते ते वरच्याला लढवाय, पण आपण जी स्थानिक लोकांना जी कामं केली आहेत ती घेऊन आपल्याला लोकांसमोर जायचं आहे. राजसाहेबांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. ह्या माध्यमातून आम्ही स्वतः या 13 नंबरला इच्छुक आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कामं करतो आहे बरेचशी. आता बोलायचं झालं तर आम्ही नगरसेवक नाही, आमची रस्त्यावरती सत्ता आहे, पण आपण अशी जी काही सोसायटी कामं जी मी नगरसेवकाला काही काहींना 10 लाखाची मी पाईपलाईनची गटारची लाईन चालू करून दिली, काही काहींचे ड्रेनेजचं काम होतं, झाकणं तुटलेली बऱ्याच सोसायट्यांची, ती आपण आपल्या माध्यमात गटाराचं काम होतं तेही करून घेतलं. अशी बरीचशी कामं आपण लोकांना, आता तुम्ही ग्लोबल सिटीला 270 बिल्डिंगचं एक मोठं कॉम्प्लेक्स आहे, त्यांना आपण आपल्या मनसेच्या माध्यमातून त्यांना पाणी दिलं. अशी बरीचशी कामं आहेत. ह्या कामाच्या जोरावर आपण, आणि 18 वर्ष आपल्याला लोक चेहरा ओळखत आहेत का हां बाबा हे आपण चांगलं काम करतो, वाईट काम करत नाही. बऱ्याचशा लोकांचे पेमेंट अडकलेलं, पगार अडकलेले आहेत, तशा लोकांना जे येतात आमच्याकडे, आधार कार्ड आहे, बरेच शिबिर आहेत, अशी मी घेत होतो, त्या माध्यमातून आपण जातो आहे. कारण याच्या अगोदरही मला सांगतो, जेव्हा पहिली महानगरपालिका स्थापन झाली 2009ला आणि तेव्हा माझ्या मिसेसला आम्ही उभं केलेलं आणि तेव्हा मी 2 नंबरला मतदान घेतली. तेव्हा नवीन पक्ष होता, नौखा असताना पण ग्रामपंचायत लढवली तेव्हा पण आम्ही 2 नंबरला होतो. मी आनंदनी आम्ही इलेक्शन लढवली त्यावेळी आपण 2 नंबर, कारण काय लोकांना एक चेहरा
पाहिजे. कारण कसं आहे, आता 25 वर्ष यांची सत्ता होती बहुजनची, पण ते लोक आता कंटाळले. नंतर मग सांगितलं चला आता नवीन काहीतरी बघूया. बदल असं पाहिजे, जेव्हा परिवर्तन जेव्हा त्यावर पण कसं आहे, त्यांचीही कामं झालीत नाही असं नाही, आपण डायरेक्ट त्यांना दोष देऊ शकत नाही वसईकरांनी कामं नाही केली. पण कसं असते, प्रत्येकाचा लोकही विचार करतात आपण नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देऊ, त्याप्रमाणे आपण जातो इलेक्शनला. सर आताच बोललात की वसई विकासकांनी कामं केली नाही, पण भाजप सातत्याने आरोप करत असतो की 35 वर्षात कामं झाली नाहीत म्हणून. असं नाही, कामं झाली असं होणार नाही. आता ही अमृत योजना आहे, ही माननीय आमदारांनी इथे टाकून नीट पास करून घेतली. आता ह्याचं हे उद्घाटन हे करतात का आम्ही केलं आहे, चुकीचं आहे. जेव्हा हे 3 आमदार असताना बहुजन विकास आघाडीचे हां आणि खासदार असताना तेव्हा अमृत योजना त्यावेळेला त्यांनी पास करून घेतली आहे. गटाराचे मार्ग वगैरे हां, त्या भूमिगत गटारं असू दे, त्या कामं केले, पण ती पूर्ववत व्हायला जसं म्हणजे पाठी लागून करावं पाहिजे ते त्याच्यात मला वाटतं ते थोडंसं कमी होईल. पण ती कामं त्यांच्या माध्यमातूनच झालेली आहेत. आता हे रील मास्टर आहेत. अहो सांगा ना तुम्ही, खड्ड्याचं कोण भूमिपूजन करतं? आजपर्यंत मी असं आमदारांना बघितलं खड्ड्याचं भूमिपूजन करतात. कसं म्हणजे काय, म्हणजे त्याला ते हे आहे का नाही? नक्की काहीतरी म्हणजे लोकांना किती तुम्ही मूर्ख बनवणार हो. ज्या खड्ड्यांचं भूमिपूजन करतो, हां बाबा ते कॉन्ट्रॅक्टरनी मोठा नवीन जसा प्रस्ताव पास केला. आता त्या दिवशी आमदारांनी भूमिपूजन केलं. जो प्रस्ताव मनसेच्या माध्यमातून पास झाला आहे, जे देवलीपाडा आमचं स्मशानभूमी आहे, त्याचा प्रस्ताव आम्ही पास करून घेतला 18 लाखाला, आणि आता हे भूमिपूजन हे करतायत. चुकीचं होतं ना. हां, म्हणजे श्रेय कोण घेत आहे? श्रेय घेता म्हणजे आम्ही जी कामं, हां उलट त्यांनी दाखवलं पाहिजे बाबा ही मनसेची कामं आहेत, पण ठीक आहे आता हे मी या आमदार आहे तर माझ्या माध्यमाने त्यांनाही घेऊन आपण हे करूया. पण ते नाही, आम्हीच केलं. अरे मी आता 1 वर्ष नाही झालं, प्रस्ताव 2 वर्षापूर्वीच आहे. नक्कीच साहेब, आता पक्षाने उमेदवारी दिली तर तुम्ही वार्ड क्रमांक 13मधून तर नक्कीच लढणार आहात, बरोबर आहे? काय नियोजन असेल तुमचं? कसं आहे, आता जे माननीय साहेबांनी सांगितलं, राजसाहेबांनी आणि अभिनय जगताप आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं का आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं, लोकांची कामं करायची. आणि आपण हे आता करतो जेवढं 18 वर्ष, लोकांनाही माहिती आहे का बाबा. आणि बरीचशी कामं अशी बाकी आहेत. मला सांगतो, या बोळीन गावात पाणी तुंबतं, पावसामध्ये 3 दिवस पाणी नाही. हे जे नाले आहेत, नैसर्गिक नाले, तुम्हाला मी ते दाखवलं असतं. नैसर्गिक नाले बिल्डर लोकांनी बुंजवले. आता तुम्हाला मैफेर जो गार्डन जे आहे, हां, तो 35 फुटाचा नाला आहे, आज तो 22 फुटावर आला. तो रोड आम्ही बंद केला आहे. अजूनही माझं ऑब्जेक्शन असल्यामुळे तो रोड ते करू शकत नाही. आम्ही हे रोड, मी नाला वाढवा, 50 माळची बिल्डिंग बांधा, आम्हाला हरकत नाही, पण तो नाला सोडून बांधा, जेणेकरून आमचा जो नैसर्गिक नाले जर झाले तर आपले पाणी पुढे तुंबणार नाही. कारण आपली ही जी वसी ही अशी कब्बशीसारखी आहे, कळलं का? त्याचं पाणी फ्लो जायला व्यवस्थित झालं, ते नाले बरोबर नाही त्या हां, ते नाल्यातनं जर पाणी व्यवस्थित गेलं, नैसर्गिक नाले बुंजूच नका. जो स्रोत कशाला बुजवतो तुम्ही ते बुंजवला, तुम्ही पाणी तुंबणारच ऑटोमॅटिकली, तुम्ही कितीही काही करा. पण हे म्हणून माझं प्रशासन महापालिकेला सांगतं आहे का तुम्ही हे जे नाले आहेत हे सगळे ओपन करा. ठीक आहे सर, समजा तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून, तुमच्या पक्षाच्या माध्यमातून महानगरपालिकेत विजय होऊन गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या वार्डमध्ये किंवा वसई विरारमध्ये अशी कुठची कामं आहेत ती प्रामुख्याने पहिली करायला पाहिजेत? आता तुम्हाला जर ह्या इलेक्शनला बघितलं तर आपल्याला जी सामाजिक कामं आहेत, मला समजा ना, आता बरेच वर्ष हा नालासोपारा विरार गट, आता तुम्ही बघा तो रोड इतक्या खाली आहे. हे जे काही जी कामं आहे, हे खरं PWDचा रोड आहे, पण त्याला आपण प्रोत्साहन दिलं. आपण जाऊन तिथे प्रत्यक्ष भेटलो, जाऊन प्रत्यवहार केला व ह्याचा हा रोड करा, जेणेकरून आपला रोड चांगला होईल. आतले जे रोड आहेत ते खूप खराब आहेत. आता ते अमृत योजनेनं जे आता पाईप लागलं आहे ते अजूनही रोड झाले नाहीत. आता त्या दिवशी मी काम बंद करायला लावलं, बाबा हे पहिल्यात नाही आम्ही करतो. अशी बरीच आता आणि आता आमच्या गावाला पाणीचा कनेक्शन नाही आहे. आमच्याकडे विहिरी आहेत, पाणी हे मुबलक आहे म्हणजे विहिरीचं, पण आता पुढे जी खालचा जो स्रोत आहे तो खराब होत चालला आहे पाणी. मग आता ह्यांना जो पाण्याचे कनेक्शन आहेत, बरं खेळायला ग्राउंड नाही मुलांना, अशी जी बरीचशी कामं आहेत ती आपण या माध्यमातून करू महापालिकेतनं. नक्की सर, मतदारांना किंवा इथल्या नागरिकांना मतदान जास्त प्रमाणात पण करण्यासाठी आणि आपल्याला करण्यासाठी काय आवाहन कराल? बरोबर आहे. आता तुम्ही जो मंदे वाढला, आता जो जे आता चालू आहे राज्यामध्ये दुबार मतदार, अशी बरीचशी, आता मी तर आवाहन करेन का आमच्या तर जो पूर्ण गावपट्टीच आहे किंवा त्या शहरात का प्रत्येकाने तो बाबा हा बिल्डिंगमध्ये हा कुठे हा नक्की राहतोय का, हा का बोगस आहे हे चेक करणं महत्त्वाचं आहे. आणि मतदान 100% व्हायला पाहिजे. माझं तर मत आहे का लोकांनी उतरायला पाहिजे, कारण यंग मुलांनी यायला पाहिजे. आता पुढे हे राजकारण एवढं गलिच्छ होत चाललं का पुढची पिढी राजकारणात येणारच नाही आहे. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे का तुम्ही मतदान करा,
आणि 100% चांगल्या उमेदवार करा. मीच मलाच का सांगणार, पण जे चांगले उमेदवार जे आपल्याला लोकांचं सामाजिक कामं करतील त्यांना तुम्ही मतदान करा आणि ही लोकशाही टिकवा. सर अशी एक आतल्या गोट्यातून माहिती आहे की भाजपला 100च्या आसपास कसेही उमेदवार वसई विरार शहर महानगरपालिकेत निवडून राहण्याचे आहेत आणि त्याच्यासाठी काही करायचं असं त्यांचा हट्ट आहे. काय वाटतं ही लोकशाही कशी टिकेल? बघा आता मध्ये आता राजीव गांधींनी जो प्रेझेंटेशन दिलं साहेबांनी राहुल गांधींनी आणि साहेबांनी पण अख्खे ते ओपन तुम्हाला हे दाखवलं आहे. आणि हेच जर व्ही मशीन जर बॅलेट पेपर घेतलं तर नक्कीच BJP खाली बसेल. आणि आता तुम्ही बघितलं मालवणमध्ये एखाद्या घरात 25 लाखाची रोकड मिळते, म्हणजे मतदार म्हणजे विकत घ्यायला लावलं सगळ्यांना. आता तुम्ही लाडकी योजनेवर काय आहे, हे यांना पैसे द्यायचे नाही, ह्यांना ही महिलांची मतं घ्यायची आहेत म्हणून हे पैसे द्यायला लावले. आणि पैसा कोणाचा आपला, हे टॅक्स आपला आहे. आज लोकांच्या मतदारसंघात द्यायला त्यांच्याकडे निधी नाही आहे, तर हा पैसा आहे हा मतदारांना विकत घ्यायचे पैसा वापरतात, दुसरं काहीच करणार नाही. यांना एकच करायचं आहे का कुठेही तोडा फोडा आणि राज्य करा. हे BJPचं धोरण आहे आणि ह्याच्यातनं हे EVM मशीनचा घोटाळा नक्कीच आहे. सर ही लोकशाही धोक्यात आहे का? नक्कीच. शेवटचा प्रश्न सर, ही लोकशाही धोक्यात आहे? नक्कीच धोक्यात आहे. आणि जर असंच राजकारण राहिलं तर पुढची पिढी ह्या राजकारणात येणार नाही, लोक कंटाळणार. शेवटला कसं आहे बघा, आपल्याला ही लोकशाही टिकवायला जी येणारी पिढी आहे त्यांना पण राजकारणात उतरावं लागेल, तरच ही लोकशाही टिकेल. नाही तर काय, उद्या 10,000 दिलं तुम्ही 5 वर्ष मागे जातात, 1,000 रुपये तुम्ही मताला एका घेणार आणि मग 5 वर्ष त्याच्या मागे ओढायचं आहे. त्याच्यापेक्षा माझं तसं म्हणणं आहे का तुम्ही पहिल्याचं आम्ही राजकारण बघितलं आहे. पहिल्याचं आम्ही पोस्टर सुद्धा, आता समजा ती मशीन आली, बॅनर आले, पहिल्याच आम्ही भिंती पण रंगवायचे प्रत्येक घरोघरी. आता असे कार्यकर्ते राहिले नाहीत. आता सगळं पैशावरती खेळ चालला आहे आणि हे अमाप पैसा हा जो आपलाच पैसा BJP वापरते या इलेक्शनला. याचं आता तुम्ही मूर्तमंड मी कोकणात पाहिलं आहे. तर ह्याच्यापुढेही मी सांगतो तुम्ही चांगलं मतदान करा, चांगलं स्वच्छ उमेदवाराला मतदान करा आणि लोकशाही टिकवा. काय सांगाल की बहुजन विकास आघाडीबरोबर आपल्या पक्षाची आणि उभाटाची युती होण्याची शक्यता आहे, काय वाटतं तुम्हाला? खरोखर म्हणजे आता जर हे रील मास्टरना जर आपल्याला बाजूला राहावं लागेल, म्हणजे जे भपकं राजकारण करतं फक्त दिखावा आहे त्याला, आणि खरोखर जर लोकांचे कामं करायचे त्याला आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. आता तो जो युती होईल ना होईल हा वरच्या लेवलचा आहे, पण आमचं पण असं मत आहे का बहुजन विकास आघाडी, उभाटा आणि मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि वसई विरार महापालिकेची सत्ता आहे, महापौर आपला बसला पाहिजे, ह्याची एवढी आमची इच्छा आहे. बघ आता आणि त्याच्यानंतर जे काय दिसेल त्याच्या राजकारण मला कळेलच थोड्या दिवसात. नक्कीच सामाजिक कार्यकर्ते जे आहेत प्रवीण राऊत ह्यांनी मतदारांना आवाहन केलं आहे की सुसज्जप्रमाणे विचार करून मतदान करा आणि जर नवतरुण ह्या लोकशाहीमध्ये उतरलीत आणि जर मतदान चांगल्या प्रकारचं केलं तर ही पिढी टिकू शकते, ही लोकशाही टिकू शकते. आणि पुढे अशा प्रकारचं जर ह्या लोकशाहीवरचा जर विश्वास उडाला तर नवतरुण पिढी ह्या मतदानाला खाली उतरणार नाही, राजकारणामध्ये येणार नाही. आणि असंच हे राजकारण चालू राहिलं तर ही राजकारण नाही ते गुंडशाही होईल असं मला पण वाटतं आहे. तर मतदारांना आणखी एक वसई विरारसाठी आव्हान आहे की सर चांगल्या प्रकारे आपण ह्यावर्षी आपले खरोखरच चांगल्या प्रकारचे जे आपले नगरसेवक आहेत, आपल्याकडचे जे काही लोकनेते आहेत, इतर सामाजिक नेते आहेत, ह्यांना मतदान करा आणि वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये त्यांना निवडून द्या, तरच ह्या शहराचा आणि हरित वसई जी आहे ती टिकू शकते असं मला वाटतं. नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.